दोन अंकी दोन संख्यांचा मसावी 14 असून त्या दोन संख्यांची बेरीज किती? तर आपल्याला काय दिलेलं आहे? मसावी बरोबर 14 दिलेला आहे आणि लसावी किती दिलेला आहे? 490 दिलेला आहे. तर आपल्याला दोन संख्यांची बेरीज शोधायची आहे, म्हणजे ज्या दोघांचा लसावी आणि मसावी दिलाय त्या दोन संख्यांची बेरीज आपल्याला शोधायची आहे. तर त्यासाठी आधी आपल्याला त्या दोन संख्या शोधल्या पाहिजेत. तर सूत्र आहे आपल्याकडं लसावी भागिले मसावी. लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. तर लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. मग लसावी आहे 490 डिवायडेड बाय मसावी आहे 14. तर आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार काय मिळणार आहे बघा. 14 × 14 14 3 42 उरलेले आहेत 7 14 5 70. म्हणजे आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार मिळालेला आहे 35. आता आपण काय करूया, या 35 चे प्राईम फॅक्टर्स काढूयात. म्हणजे काय होणार 5 × 7. 35 चा तयार झालेला आहे 5 × 7. तर आपल्याला त्या दोन संख्यांपैकी लहान संख्या शोधताना आपण काय करणार, हा लहान फॅक्टर 5 आणि 7 मध्ये लहान कोण आहे? 5. 5 हा लहान फॅक्टर आहे. तर त्याच्यापासून आपल्याला लहान संख्या मिळणार आहे. तर कशी मिळवायची? मसावीला या लहान फॅक्टरला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 14 × 5 म्हणजे आपल्याला लहान संख्या मिळालेली आहे 70. आणि जर मोठी संख्या शोधायची असेल तुम्हाला शोधायची असेल तर काय करणार, या मोठ्या फॅक्टरला तुम्ही काय करणार, मसावीने मल्टिप्लाय करणार. तर मसावी आहे 14 आणि मोठी संख्या आहे 7. 14 7 98. तर आपल्याला आता लहान आणि मोठी संख्या मिळालेली आहे आणि आपल्याला बेरीज विचारलेली आहे. त्यामुळे आपण त्या दोघांची बेरीज करूयात. 70 + 98. तर 8 आणि 7 + 9 16. तर आपल्याला आन्सर मिळालेला आहे 168. तर आपली बेरीज 168 आलेली आहे, पर्याय क्रमांक 3. तर पुढचा प्रश्न आहे, दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी 143 आहे, तर त्या संख्या शोधा. म्हणजे आपल्याला फक्त लसावी दिलेला आहे आणि त्या संख्या शोधायला सांगितलेलं आहे. तर इथं महत्वाचं काय आहे की दोन क्रमागत विषम संख्या म्हणजे सलग येणाऱ्या दोन विषम संख्यांचा लसावी 143 आहे. एक्झाम्पल अतिशय सुंदर आहे बघा. हे सोडवण्यासाठी एक ट्रिक आहे. तर आपण काय करणार, जो काही लसावी दिलेला आहे त्याच्यामध्ये 1 ऍड करणार. म्हणजे काय 143 + 1 काय मिळालेलं आहे आपल्याला 144. तर काय करायचं आहे, ह्या 144 चं स्क्वेअर रूट आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे 144 कोणाचं स्क्वेअर आहे, तर आहे 12 चा. मग आपल्याला दोन संख्या शोधायच्या आहेत. तर एक संख्या असणार आहे 12 च्या आधीची आणि दुसरी असणार आहे 12 च्या नंतरची. त्यामुळे आपल्याला दोन संख्या मिळालेल्या आहेत 11 आणि 13 म्हणजे पर्याय क्रमांक. नेक्स्ट क्वेश्चन आहे 150 आणि 350 या दोन संख्यांचा लसावी मसावीच्या किती पट आहे. तर लसावी हा मसावीच्या किती पट आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. त्यामुळे आपल्याला हे दोन्ही नंबर्सचा लसावी आणि मसावी शोधावा लागेल. बघा 150 आणि 350 आपण यांचे प्राईम फॅक्टर्स पाहूयात. बघा हे दोन्ही नंबर्स 5 ने डिव्हिजिबल आहेत, त्यामुळे आपण 5 हा पहिला फॅक्टर लिहूयात. आणि आता 5 2 जा 15 आणि 0, 5 7 जा 5 आणि हा वरचा 0. त्यानंतर पुन्हा हे दोन्ही नंबर्स अगेन 5 ने डिव्हिजिबल आहेत, त्यामुळे 5 6 जा 30 आणि 14 5 जा 70, त्यामुळे 14 येणार आहे. आता या दोघांचा कॉमन फॅक्टर कोण येणार आहे, 2 3 जा 6 आणि 2 7 जा 14. तर आपल्याला इकडे सगळे उभे जे मिळालेले आहेत ते कॉमन फॅक्टर आहेत आणि खाली आता जे आहेत हे अनकॉमन फॅक्टर मिळालेले आहेत. तर आपल्याला जर मसावी शोधायचं असेल तर मसावी म्हणजे काय असणार आहे, कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे 5 × 5 × 2, 5 × 5 × 2, 5 5 जा 25 आणि 25 2 जा 50. म्हणजे आपल्याला मसावी मिळालेले आहे 50. आणि आता आपल्याला लसावी शोधायचे.
तर लसावी म्हणजे काय असणार आहे? सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. तर सामायिक अवयवांचा गुणाकार तर आपल्याला मिळालेला आहे 50 आणि आता असामायिक अवयवांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे 3 into 7. 3 into 7. तर काय करणार? 50 into 3 7 21 plus 21 into 50 म्हणजे येणार आहे 105 आणि वरती 0 म्हणजे आपला लसावी आलेला आहे 1050. तर आपला प्रश्न आहे की लसावी हा मसावीच्या किती पट आहे? तर आपल्याला डिव्हिजन करावे लागेल. तर लसावी भागिले मसावी करूयात आपण. तर 1050 डिव्हायडेड बाय 50. 0 ला 0 कॅन्सल झालेला आहे. 5 1 5, 5 2 10, अजून 5 1 5. त्यामुळे आपल्याला मिळालेला आहे 21 पट, 21 टाइम्स. तर आता क्वेश्चन आहे, एका पिशवीत काही गोळ्या आहेत. त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात. तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील? पिशवीत काही गोळ्या आहेत आणि त्या 12 मुलांना प्रत्येकी समान वाटलेल्या आहेत आणि मग पिशवीमध्ये 8 गोळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. तर मग पिशवीत किती गोळ्या असणार आहेत? तर कमीत कमी असा प्रश्न आलेला आहे. कमीत कमी हा शब्द आहे, याचा अर्थ आपल्याला या गणितामध्ये लसावी शोधायचा आहे. तर या गणितांमध्ये दोन संख्याच नाही आहेत, तर आपण लसावी कसा शोधणार किंवा कुणाचा शोधणार? तर आपण 12चा टेबल लिहूयात. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 7 72, 12 7 84, अगदी सॉन. आता एवढं मोठं लिहायचं काही गरज नाही कारण आपल्याला एवढ्याच संख्या आहेत. फार फार तर 84 पर्यंतचे पर्याय दिलेले आहेत. तर मग आपण काय करूया की 8 गोळ्या उरलेल्या आहेत म्हणजे जो कोणी लसावी असेल त्या लसावीमध्ये आपल्याला तो 8 मिळवावा लागेल म्हणजे आपल्याला पिशवीतल्या गोळ्यांची संख्या कळणार आहे. तर मग 30 जर पर्याय चेक करायला गेलात तर 24 आणि 8 30 होणार नाहीये. 28 जर पर्याय घ्यायला गेलो आपण तर 24 आणि 8 32 होता, इथे 28 दिलं त्यामुळे तो पर्याय नाही. 80च्या जवळची संख्या कोण आहे? तर 72 आहे. 72 मध्ये जर आपण त्या राहिलेल्या 8 गोळ्या मिळवल्या तर 80 हा पर्याय येतोय. त्यामुळं पिशवीमध्ये 80 गोळ्या असणार आहेत. पुन्हा 84 तर इथे दिलेला आहे पण 84 मध्ये ते 8 मिळवावे लागतील त्यामुळं आपला एकच पर्याय आलेला आहे, पिशवीमध्ये 80 गोळ्या असतील. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 4x व 10x या दोन संख्या आहेत आणि त्यांचा मसावी 18 आणि लसावी 180 आहे. तर x इज इक्वल टू व्हॉट? तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर इथं आपल्याला दोन्ही संख्या पण दिलेल्या आहेत, लसावीही दिलेला आहे आणि मसावी सुद्धा दिलेला आहे. तर हे चौघही एकत्र येतील असं आपल्याकडे कोणतं सूत्र आहे? तर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. तर आपल्याला ह्या सूत्राचा वापर करायचा आहे कारण चौघी आपल्याकडे आहेत. तर पहिली संख्या आहे 4x, दुसरी आहे 10x, मसावी आहे 18 आणि लसावी आहे 180. तर आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. तर 4 10 येणार आहे 40 and x into x is equal to x square आणि इकडे काय मिळणार आहे यांचं? 18 चा स्क्वेअर आहे 324 आणि हा 0. तर आपल्याला काय मिळालेलं आहे? 40x square is equal to 3240. तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. x square ला एकट्याला ठेवूयात आणि हा 40 आपल्याला पलीकडे डिव्हाइड करावा लागेल. या बाजूला मल्टिप्लाइड आहे त्यामुळे पलीकडे जाताना तो डिव्हाइड होणार. 3240 डिव्हाइडेड बाय 2 आलेला हा 40. तर 0 ला 0 कॅन्सल झाले. 4 ने डिव्हाइड करूया. 4 1 4, 4 8 32 आणि 4 1 4 म्हणजे x स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 81. तर दोन्ही बाजूंचे जर आपण स्क्वेअर रूट घेतले तर x इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 9. त्यामुळे आपली x ची व्हॅल्यू आहे पर्याय क्रमांक 4 9.